यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, एक बारीक चिरलेला टमाटर घालायचा आहे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालायची आहे, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे, चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ आपण यापूर्वी सुद्धा घातलेलं आहे. 1 लहान चमचा चाट मसाला घालायचा आहे, अर्धा लहान चमचा जिरेपूड घालायची आहे, अर्धा लहान चमचा साखर घालायची आहे, अर्ध्या लिंबाचा रस यावर पिळायचा आहे. आता यामध्ये 2 चमचे चिंचेची चटणी घालूया. 2 चमचे हिरवी चटणी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि 2 चमचे टोमॅटो सॉस यात घालूया. टोमॅटो सॉस ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता यामध्ये बारीक शेव आपल्याला घालायची आहे. आता आपली ही अत्यंत चटपटीत मोड आलेल्या हिरव्या मुगाची भेळ किंवा चाट बनून तयार आहे. चला याला प्लेटमध्ये काढून घेऊया. खूपच सुरेख ही दिसते आहे आणि चवीला सुद्धा खूपच अप्रतिम लागते.